सो नमस्कार तुमच्या सर्वांचा. तुम्हाला माहिती आहे मी एक सिरीज स्टार्ट करणार आहे जी आपली पूर्ण कोकणात असेल, बाईक ट्रॅव्हल. त्यामध्ये आपण कॅमेरा घ्यायला आलो होतो आणि मनीष भाईला मी पहिल्यापासून ओळखतो. म्हणजे आमचे 3 वर्षापासून आमचं चांगलं बॉन्ड आहे. लाईक आम्ही मस्त फ्रेंड आहे. सो गॅजेट वर्ल्ड 08 तुम्ही जर आलात भाईंदरला नक्की या आणि तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार आहे. बाकी तर मनीष यांचा इंस्टाग्राम ID मी तुम्हाला देईन कॅप्शनमध्ये. बाकी सगळं गॅजेट्स आहेत A to Z. तुम्हाला ॲक्सेसरीजमध्ये काय पाहिजे ॲक्सेसरीज असणार आहे, फोन बिन सगळं A to Z. सो नक्की या. मी तुम्हाला गुगल मॅपचं लोकेशन माझ्या यूट्यूबच्या कॅप्शनमध्ये देईन, डिस्क्रिप्शनमध्ये. सो नक्की या तुम्ही इथे. सो आता कॅमेरा चेक केला, सगळं काय दिलं आपल्याला. एक्स्ट्रा हे पण दिलं आहे कॅमेरा ठेवण्यासाठी आपला. सो आपण 5 Pro घेतला आणि मिनी घेतलं आहे माईक. सो थँक्यू सो मच. थैंक यू सो मच एंड कॉन्ग्रेचुलेशन बाय एंड हैप्पी राइडिंग. मस्त एकदम राइड करो एंड मस्त मस्त वीडियोस अपलोड करो आप. यस 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 थँक्यू. मी कॉन्टॅक्ट नंबर इथे साईडला तुम्हाला दिसत असेल. सो कॉन्टॅक्ट करा आणि नक्की तुम्ही पण या, बरंच काय घेऊन जा. थँक्यू सो मच. सो दुकान तर इथे आहे आणि मी तुम्हाला प्रॉपर लोकेशन पाठवतो. आता आपण काय काय घेतलं आहे ना ते घरी जाऊन मी तुम्हाला दाखवीनच. त्यानंतर आपल्याला इथे माउंट करायचं आहे पूर्ण असा हे कॅमेरा. सो ते कसं माउंट करतात आणि इथे प्रॉपर पूर्ण ॲक्सेसरीज आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवीन. सो आता आपण घरी जाऊया, डायरेक्ट घरी ब्लॉगिंग स्टार्ट करीन. माउंट करताना परत घरी थोडंसं पूजा करूयात. या सर्व नवीन गोष्टी आपण घेतो आहे. सो देवाला पहिलं दाखवू, त्यानंतरला सगळं A to Z हे करीन. आणि आपल्या गाडीचा नंबर प्लेट मी चेंज केला आहे, मराठीमध्ये ठेवलं आहे. सो जातो घरी, फटाफट करूया आणि राईडला जायचं आता लवकर. तर माझ्या मम्मीला अजिबात माहिती नाही काय आहे विषय आहे. काय तो माईक आहे आणि हा कॅमेरा. हा. सो आता मी जरा अनबॉक्स करून तुम्हाला दाखवीन काय काय ॲक्सेसरीज आणि मी काय काय घेतलं नाही. आणि हेल्मेटला आपला माउंट करायचं आहे. सो आता आपण ट्रॅव्हल ब्लॉग पण चालू करणार आणि डेली म्हणजे मी जिथे ट्रॅव्हल करीन तेवढे सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. सगळं खुश आहे की नाही? खुश आहे. सो आपल्या या बॉक्समध्ये आपला DJIचं हे दाखवलं. मी ह्याच्यामध्ये रेकॉर्डिंग केली आहे. दादाचा व्हिडिओ कॉल आला म्हणून फटाफट दाखवलं. हा केस आहे जो कनेक्ट होऊन आपल्या हेल्मेट माउंटला कनेक्ट होईल. बॅटरी 15 तास आपण कंटिन्यू शूट करू शकतो. बाकी हे दिलेत यूज करायलाच. आणि क्लिअरिटी एवढी भारी आहे ना, खतरनाक. म्हणजे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवीनच. जरा एक राईड हे करून बाहेर जाऊन. आणि हा हे आहे माईक आहे. माईक तर चेक मी केलं ना, एकदम इझीच आहे ते यूज करणं. काय तू हा माहित जायाचं 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 फिरायला जायाचं. हे बघ काय काय बघ, जायाचं 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 फिरायला जायाचं. हा केस आहे, याच्यामध्ये नॉर्मल ठेवू शकतो. हा मेन फंडा आणि अंडा. खत्रीवाला काम हा या सर्वात. म्हणजे अच्छा प्रेस भाई साब. बघू मला हे काय आहे एवढं सगळं. अच्छा इकडे मी किती आहे 3. हा मेन युनिट आहे. अच्छा ओके. हा आपल्या मोबाईलला कनेक्ट होईल. हा ब्लूटूथनी. हे 2 आहेत. हा तर ते कसं यूज करायचं ते दाखवलंय. बट हा एकदम टायनी माईक आहे आणि ह्याची जी बिल्ड क्वालिटी खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे एकदमच स्ट्रॉंग. मॅग्नेट वाला. ओके. मॅग्नेट पण आहे, क्लिप पण आहे. बेस्ट आहे. हा असं प्रॉपर असू शकतं. अरे तू कुठे खेळ. हा बघ मध्ये मध्ये येतोय बघायला. तो बोलतोय काय चालू आहे मला दाखवा. तेव्हा त्यांनी कॅमेराच बरोबर घेतला. हे बघा हे करेल. सो हा आपला माईक जो आपण यूज करू नंतर सध्या असं लावून ठेवतोय. हा आहे जो मेन फंडा. छोटा आहे पण इतका स्ट्रॉंग असणार आहे ना हा, ते तुम्हाला माहिती मिळेल. सो ऑल राईट.
आणि वातावरण टाईट. आम्ही चड्डी नाही घातली आता होल नाईट. स्टेबिलिटी चांगली आहे की असं कर असं नोज कर दाखव, नोज. एकदम क्लिअर. Very तुझं small. नोज दाखव बाबू. नाक कुठे आहे तुझा, पोट कुठे आहे? हा बघ, हा जो माउंट करायचा आपल्या ह्याला कॅमेरा माउंट होईल तो पण घेतलाय. त्यानंतरला आपल्याला त्यांनी ND फिल्टर फ्री दिलाय. हा खूप महाग असतो. लावते सो हा ND फिल्टर आपल्याला त्यांनी फ्री दिलाय. खूप ND 17 काहीतरी आहे जो आपल्याला हार शूटमध्ये यूज होईल. गोप्रो आपण ह्याच्यामध्ये ॲक्शन कॅमेरामध्ये लावतो. अरे वा. एकदम क्लिअर. हो. की नाही आणि पण तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरात लवकर सबस्क्राईब करा आमच्या या YouTube चॅनलला. बोल लवकरात लवकर. Scientifically formulated to provide 2 times stronger enamel protection. Pronamel is soft and you get a whiff of that wonderful असं असेल. smell straight from the source. The next time you make a cup, just imagine how far the aromas travel back to this tiny. वाटी काय घेऊन गेला बघ. प्रॉपर झाला आहे कारभार. बघू पक्का लागलं बरोबर. हॅलो. तुला काय समजतंय काय आहे? नाही समजत. माईक चेक 1 2 3. हॅलो हॅलो हॅलो. बाबूडू माझा सोनू. सो बाहेर आलो आहे जस्ट ट्राय करायला की कसा आहे आपला माईक. कनेक्ट करतो थांब. ओके सो माईक कनेक्ट झाला आहे आणि मी ट्राय करतो आहे की बाहेरून लुक कसा येतो याचा. सो आपण बाहेर जाऊया. आणि काय कॅमेरा काही सेट नाही केलं आहे पण नॉर्मली सेट करावं लागेल की काय दिसलं पाहिजे काय नाही. सो माईकमध्ये मी माईक मिनी यूज करतो आहे आता. आय होप की ते असं बरोबर दिसेल. एक लाँग ड्राईव्हला जाऊ आपण. लाँग ड्राईव्ह इन द सेन्स थोडंसं असं फिरायला. मला असं वाटतं असं बरोबर दिसलं पाहिजे. ठीक आहे सो स्टार्ट करूया. बऱ्याच दिवसांनी ना इच्छा असते आणि मी असं नाही माझ्या मित्रांकडून मी मागायचो घ्यायचो. मी यूज केलं आहे मी बरंच. सागर आहे जो माझ्या मामाच्या गावचा. त्यांनीसुद्धा मला त्याचं ॲक्शन 3 आहे मे बी किंवा 4 म्हणजे मला नीट प्रॉपर आठवत नाही आहे. बट ॲक्शन 4 आहे. हां 4 आहे. तो मी यूज केला. पालीला गेलेलो तेव्हा शूट केलं त्यांनी प्रॉपर सगळं. आणि मला त्याच्यामध्ये पाहिजे होतं आणि मला माहिती आहे मी बाबा बाईक चालवतो आहे तर कंटिन्युअसली मला लागणार आहे. आणि DJIचा माईक मिनी यूज करतो आहे. तर कशी क्वालिटी असेल ते तुम्हाला माहिती होईल. सो मालाडमध्ये मी राहतो आणि मालाडच्या ह्या इथून मी निघालो आहे. आपल्याला सांताक्रूजपर्यंत मी जाईन. बँड्रा थोडंसं रेक्लामेशनच्या इथे थोडं 1-2 असं शूट बघूया कसं येतं. आणि मला माहिती नाही की प्रॉपर सेट झालं आहे की नाही. एकदा तो ॲप यूज करून प्रॉपर सेट झालं आहे की नाही हे बघायला लागेल. आणि मालाडमधून तुम्ही जर इथून बाहेर निघत असाल ना तर एक गोष्ट सांगतो. हा जो रोड आहे तो एकदम खतरनाक आहे. आता दुपारी आहे म्हणून पूर्ण खाली वाटतो आहे. बट जेव्हा संध्याकाळ होते तर ह्या रोडवरती इतकी ट्रॅफिक असते आणि इलेक्शनचा टाईम आहे तर इथे तिथे म्हणजे बऱ्याच फेऱ्या असतात ना प्रचाराच्या. तो त्यामुळे बराच टाईम पण लागतो जाण्या येण्यासाठी.
आणि शाळा असते ना 1-2 वाजता सुटते, दुपारी 12:30पर्यंत, तेव्हा हा जाम असतो पूर्ण. बाकी रात्री आलात 10:30 नंतरला किंवा दुपारी असं 3:30-4ला तुम्ही जर येत असाल तर प्रॉपर तुम्ही इथून बाहेर जाऊ शकता. आणि बरेच लोक मला मिळतात पण म्हणजे ओळखणारे, जे माझे रील्स बघत असतील किंवा यूट्यूब चेक करत असतील माझं. सो बरेच लोक मला मलाडमधून भेटतात, त्यांच्यासोबत बोलतो मी आणि आवाज देतात. हा तर हे एक आवडतं. आणि रिसेंटली एक मला मित्र भेटला होता, त्याचं नाव वाटते काय असं आठवत नाही आहे, बट हा जाधव करून आहे लास्टला सरनेम, तो पण मलाडलाच राहतो. सो त्यांनी मला हाय केलेला, नंतरला इंस्टाग्रामवरती मेसेज केला, अरे बा तू होतास ना तो. मी बोललो हो. सो आपल्या रील थ्रू, आपल्या गाडी थ्रू बरेच लोक ओळखतात आणि ते जरा प्राऊड फील होतं, मजा येते लोक ओळखतात त्यांचं. आणि रॉक स्टेडी मोर ऑफ आहे, म्हणजे परत ते 90 डिग्रीचं एक हे असतं, म्हणजे समजा आता मी मान वाकडी तिकडी करतो आहे तरी पण नॉर्मल स्ट्रेटच दिसेल. आणि इथून ते सांताक्रूजचा प्रवास जो असेल तो अराऊंड 30-35 मिनटाचा असेल इफ ट्रॅफिक असेल तर. आणि 12 किलोमीटर हा एक डिस्टन्स असेल, 12-24, म्हणजे आपण 24 किलोमीटर थोडंसं रनिंग माहिती पडेल आपल्याला. आणि हा कॅमेरा घेण्याचा मेन मुद्दा सांगतो, म्हणजे तुम्ही का घेतला पाहिजे आणि तुम्हाला का घ्यावं असं. एक आहे की आपला जेव्हा ॲक्सिडेंट किंवा आपली चुकी नसते तर हा एक सेफ साईड म्हणून असू शकतो प्रूफसाठी. सेकंड गोष्ट म्हणजे आपण कंटेंट बनवतो, तर तुम्ही जर विचार करत असाल की बाबा नाही घेतो मी कॅमेरा, टाईम लागेल मला, आज नाही उद्या नाही परवा, बाई घ्या आणि या करायला मजा येईल. जर तुम्ही असं विचार करत बसलात ना नाही कधी करूया, मग ते थोडं वरती म्हणजे लेट होतं. मग नंतर पुढे मग मन पण आपला बदलून जातो की बाबा घेऊ की नको काय हे सर्व. म्हणून घ्या आणि यूज करा, त्याचा युटिलाइज करा की बाबा ते पैसे आपण तिथे यूज करू शकतो. किंवा ते असं नाही की फक्त पैसेच आपल्याला काढायचे आहेत परत. तुम्ही कंटेंट बनवा, मजा येईल तुम्हाला, कंटेंटच्या थ्रू तुम्हाला हळूहळू पैसे पण येतील. सो मी व्हिडिओज बघितल्या त्यामध्ये जो रॉक स्टेडी मोड आहे तो मी ऑफ केला होता, आता ऑन केला. आणि त्याच्यानंतर आता क्वालिटी येत असेल, थोडासा वाईड अँगलसुद्धा हे केला, सुपर व्ह्यू थोडा ऑन केला आहे. इकडेच मजा आहे ह्या एरियाची. पण आम्ही या साईडला जे युनिव्हर्सिटी आहे तिथे फिरायला यायचो खूप आधी. आणि तिथे म्हणजे असा राऊंड मारायचो. तिथे स्विमिंग पूल होता, आम्ही स्विमिंग पूल त्याला बोलायचो. तिथे एक डबका होता ह्या साईडला, हा एरियातून असा आतमध्ये गेलो ना तर एक डबका होता इथे, तर इथे आम्ही स्विमिंग करायचो खूप अगोदर. आणि इतकी मजा यायची ना, ते दिवस परत कधी येणार नाही असं आहे. आणि हा रोड झाल्यामुळे इथे मिलिटरी कॅम्प आहे, तिथून मग आम्ही मिलिटरी कॅम्पमध्ये पण खेळायला जायचो. पहिला इथून रोड होता एक जो डायरेक्ट युनिव्हर्सिटीला टच होता आणि इथे सर्व रनिंग जातात. आणि हा मिलिटरी कॅम्प आहे. सो इथे पण आम्ही मस्त एन्जॉय केलेलं आहे, खेळलो आहे जेव्हा बनत होतं तेव्हा. त्यानंतर इथेसुद्धा आम्ही गेलो, लपून जायचो. इथून एक नाला होता त्याच्यावरती चढून जायचो आम्ही. ती मजा वेगळीच होती इथली. सो आपण इथून न्यूटर्न घेतला, हायवेने आलो आतमध्ये आणि आता आपण जाणार डायरेक्ट घरी. सो आता रॉक स्टेडी मोड ऑन आहे आणि बॅटरी बऱ्यापैकी आहे. असं पण नाही की नाही बॅटरी. आपण स्ट्रक्चर मस्त बनवलेलं आहे, पण रोडवरती जे खड्डे आहेत मध्ये छोटे छोटे पॅच टाकलेत. हे हा बघा, हा एक वरती खालती रस्ता आहे. या रस्त्यामुळे पूर्ण 1 वर्ष पण नाही झालं असेल या रोडला असं मला वाटतं. बट मी जिथे फिरतो आहे, मी बाईकनी जातो आहे, नवीन नजारे मला दिसत आहेत. सो ते पण कॅप्चर करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि त्यासोबत लोकांना माझं बोलणं आवडतं, माझे विचार
जे मी मांडतो ते आवडतं. सो त्या इंटेन्शननी बोललो जरा गाडी आपण डिले करूया, पुढे नंतरला गाडी घेऊ शकतो. असं नाही की आजच पाहिजे. गाडीचा आहे ना जो कॉर्ड सेट असतो, कॉन सेट काय बोलतात, तो बहुतेक गेला आहे. तो चेंज करावा लागेल, पण आल्यानंतरला करतो. आल्यापर्यंत करतो. अरे सडनली ब्रेक मारला आणि अंकल पूर्ण पाठी हे झाले ऑन मारून. गाडी एकदा गरम झाली मग गाडीचा फुल खात्मा. अशी चालते. हिचा रोड प्रेझेन्स बघा. महिंद्राची गाडी आहे, काय सही वाटते. ह्यूज एकदम ब्लॅक कलरमध्ये. पूर्ण रोड प्रेझेन्स बघा किती मस्त आहे हिचा. पण ही EV गाडी आहे. महिंद्राच्या पण गाड्या चांगल्या असतात. IND नंबर अनिवार्य आहे आणि आमच्या पोलीस काकांच्या गाडीचाच IND नंबर नाही. काय